उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान यवतमाळ जिल्ह्यात काही अज्ञातांकडून उदय सामंत यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली होती। त्यानंतर पोलिसांनी उदय सामंत यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे। मोदी सरकारला 400 पार करू देणार नाही, तसंच संविधान वाचवण्यासाठी मावळमधून वंचित महायुतीला पहिलं किंडार पाडेल असा इशारा वंचितच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे। मावळमधील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार माधवी जोशींनी धम्मभूमीला भेट दिली आहे आणि याच वेळी महायुती विरोधात हा निर्धार करण्यात आला। सोलापुरात टक्केवारी घेणारा खासदार होणार नाही असा चिमटा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी प्रणिती शिंदेंना काढलाय। इमानदार व्यक्ती सोलापूरचा खासदार होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। बातमी प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या आरोपाची। विखे पिता पुत्र काँग्रेस अध्यक्ष खरगेंना भेटले असून बाळासाहेब थोरात यांच्यासाठी ही अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। त्याची घंटा असल्याचं प्रकाश आंबेडकर अहमदनगरमध्ये म्हणाले। 20 कंपनीच्या बुडवलेल्या पैशांची चौकशी लागू नये यासाठी राधाकृष्ण विखे पाटील आधी शिवसेनेत गेले, त्यानंतर त्यांनी सतत पक्ष बदलण्याचा आरोप आंबेडकरांनी केला। नाशिक शहरात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू झाल्याची चर्चा आहे। त्याचं प्रतिबिंब शहरभर लागलेल्या होर्डिंग्समध्ये पाहायला मिळत आहे। ओबीसी जागा हो असे बॅनर नाशिकच्या पंचवटी परिसरात झळकलेले आहेत आणि त्यामध्ये हेमंत गोडसे यांच्या होर्डिंगवर छगन भुजबळ कुठेही नसल्याने शहरात ओबीसींच्या नाराजीची लाट पसरली आहे आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीमध्येच आता जातीचा मुद्दा हा महत्त्वपूर्ण ठरणार आहे। प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे पाटलांबद्दल मोठा दावा केलाय। जरांगे पाटलांना सोबत घेण्याचा प्रस्ताव महाविकास आघाडीला दिला होता, मात्र जरांगेचे नाव घेताच मिठाचा खडा पडल्यासारखं नेत्यांचं तोंड झालं, असा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला।